नमस्कार. तर आज बेत आहे आमचा सँडविचचा. तोही टोस्ट सँडविच तुम्ही बघू शकता. इकडे चहा, आता इथे ब्रेड गरम होती, चटणी ग्राइंड करायची. मग पुढचा व्हिडिओ चालू करूया. थँक्यू. नमस्कार फ्रेंड्स. आज आम्ही पहिल्यांदाच लॉंग व्हिडिओ शूट करतोय. तर आज आम्ही ठरवलं की आज सँडविच बनवायचं आहे. आणि आज आम्ही जेवण करताना कपडे घालायचं सुद्धा ठरवलंय. आम्ही नाही. कारण मी जेवण करताना सहज कपडे नाही घालत. घरात जेवण करत असतो तेव्हा मला नाही आवडत, कारण खूप गरम होतं गॅसजवळ. हे रेडीमेड पॅटीज आहेत जे आम्ही लोकांनी डीमार्टमधनं विकत आणले. आणि ह्याच्या साईडला जेवढी पण कटिंग आम्हाला लागणार आहे, सॉस, चटणी झाली. व्हिडिओच्या स्टार्टिंगला बघितली त्याने. बघू दे ना, मग परत सांगायला काय जात आहे. कारण एवढी मेहनत घेतली आपण व्हिडिओचा सेटअप लावायला, तर तेवढी तर केलंच पाहिजे ना. त्यांना पण कळू दे जरा. सो मिस्टर एकदम मीडियम फ्लेमवरती मी याला जरा क्रिस्पी करून घेतो पॅटीजला, कारण मला क्रिस्पी जाम आवडतं. बटर ठेवलं एका साईडला मेल्ट करायला. हा आमचा प्लॅन रँडमली झाला आहे की बाबा आज करायचं करून. कारण काल आमचं थोडंसं भांडण झालेलं छोट्याशा गोष्टीवरनं. तर रात्रभर आम्ही लोक बोलत नव्हतो आणि काल रात्री मी उपवास पण केलेला की बायकोला सँडविच खिलवल्याशिवाय मी काही खाणार नाही. असं काही नाही. रागात तर होतंच मी, पण मला नवीन व्हिडिओ 5 बनवणार आहेस? नाही, 4च. एक एक्स्ट्रा चीज काढून ठेवलंय, जर लागलाच तर एक शेवटी चीज सँडविच बनवूया आपण. एका साईडला चहा पण उकळते. मला जरा घट्ट चहा लागते, चांगली बॉईल केलेली, जास्त चहापत्ती, चांगली शिजलेली. हलका हलका फ्लिप करूया याला. सिझलिंगचा नॉईस येत असेल तुम्हाला, असं एकदम आणि बेसिकली तुम्ही बटर किंवा घीमध्येच पॅटी फ्राय करा, म्हणजे रोस्ट करा त्याला, ड्राय रोस्ट. म्हणजे त्याचा कसा फ्लेवर एकदम निखरून येतो. आणि ह्या खास करून हे जे व्हेज पॅटीज आहेत ना ITCच्या, त्या मला खूप आवडतात. त्यांची टेस्ट एकदम चांगली लागते. तुझीच कमी होती. कोणाची कमी होती? लो बॅटरी. अरे देवा. आम्ही लोकांनी ब्लूटूथ लावले आहेत रेकॉर्डिंगसाठी, तर एका ब्लूटूथची बॅटरी लो झाली आहे. चाललंय हळूहळू. तोपर्यंत म्हणजे माझा आवाज जाणार. तोपर्यंत या ब्रेडला जरा बटर लावून घे. आणि आज मी जेव्हा हे बनवताना मी हुडी घालत होतो, काय रिॲक्शन दिलेत मॅडमनी, एकदम डेंजरस. असं वाटलं मी काहीतरी गुन्हा करतोय. सिरियसली आहे. कपडे नाही घालायचे, काय नाही. उडाल की आता काल भांडण झालेलं, थोडंसं रागवलेलं मॅडम, तर हे भांडी पण मलाच घासावे लागलेत. माझं बोटल लागले, मला ते झोंबतंय म्हणून नाही घातली. हे दुसरं रिझन आहे, पण हे खोटं रिझन आहे. मी कालपासून बोंबलत होती. वा 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 भांडी वा. घास. ठीक आहे. म्हणजे लग्न केल्यावर हे पण करावं लागतं, एवढं लक्षात ठेवा. लोक दाखवतात ना व्हिडिओजमध्ये किंवा बोलण्यामध्ये की लग्न केल्यावर माणूस हे करतो. माझी गोष्ट वेगळी आहे, कारण का मी तर हे कामं, मला वाटतं मी कॉलेज सोडल्यापासून हेच कामं करतो. त्याच्या आधी पण हेच कामं करत होतो, कारण माझं फील्डच हे आहे. पॅटीचा कलर तुम्ही बघू शकता, एकदम सुंदर असा पॅटीचा कलर आला. चक्क साहेबांनी बोलायचं ठरवलंय व्हिडिओमध्ये. व्हिडिओमध्ये बोलायचं तर ठरवलंच आहे, कारण मी सहज असा मला असं कॅमेरा समोर येऊन बोलायचं नाहीच. खूप जरा लाज वाटते. कॅमेरा शाय पर्सन.
मी जास्त स्वतःचे फोटो पण नाही काढत, पण आता काय करणार, लोक बोलतात ना बायको आल्यावर माणसं बदलतात. फोटो दाखवू का? बबली लवकर लवकर लाव, चल जास्त टाइमपास नको करू. लवकर पॅटी शिजत आल्यात. सर मी पण तुला मदत करतो सर. एका साईडला लाव. अयो धर. मला वाटलं दोन्ही साईडला लावायचंय. आज व्हिडिओ बनवायचा म्हणून आम्ही लोकांनी खास ही पुदिन्याची चटणी बनवली आहे, नाहीतर दररोज असंच काहीतरी आगडम बगडम करून. माझं ब्लूटूथ बंद झाले, आता जे काय ते ह्याच्या ब्लूटूथने ऐकायला लागेल. मस्त असं बटर लावलेलं आहे. मग तेजू कसं वाटतंय तुला? मला कसं वाटतंय, तू रात्री माझ्या खिचडीची इन्सल्ट केलंस. मी एवढी गरमागरम खिचडी बनवली त्याच्यात, नाही पण आणि बेसनचा पोळा. विचार केला आजपासून डायटिंग करायची, कारण इकडचं क्लायमेट असं आहे ना की ना एकदम नाही पाहिजे असं वजन वाढलंय. म्हणजे मला शब्द पण आठवत नाहीत असं काहीतरी वजन वाढलंय बघा. आधी होतो मी, पण एवढा नव्हतो. आणि हो, आम्ही लोकांनी तुम्हाला सांगितलं का आम्ही कुठे आहे? नाही तुम्ही सांगितलंय, महाबळेश्वर. हो, आम्ही लोक आताच 8 महिन्याआधी शिफ्ट झालोय महाबळेश्वरला. एकदम असं थंड हवेच्या ठिकाणी, जिथे खोबरेल तेल काही घी पण गोठत. कारण ही थंड हवा थोडीशी घातक आहे. ज्या लोकांना इकडची सवय आहे त्या लोकांचं डायजेस्ट एकदम नीट असतं, पण पहिलं तर आमच्या नाकातून रक्त यायचा. हो, ड्राय एअरमुळे. पण आता सवय झाली आहे सगळ्याची. आणि तेव्हा पावसाळा पण खूप होता, खूप पाऊस पडला. ह्या वर्षी लोक बोलतात महाबळेश्वरमध्ये 7 महिने 8 महिने पाऊस पडला. 8 महिने, कारण मेच्या 20 तारखेला पाऊस जो सुरू झालाय ना, तो ऑक्टोबरच्या एंड पर्यंत होता. हे बघा, पॅटीज दोन्ही साईडने एकदम मस्त गोल्डन ब्राऊन झाले. दिसतंय का? दिसते का तुम्हाला? नाही तर बाहेर येऊन बघ. कॅमेऱ्याच्या आतमध्ये दाखवतो तुम्हाला. तुम्हाला टोस्ट मध्येच करायचं की तव्यावरती करायचं? आता तू टोस्ट बोलणार म्हणून मी त्यांना टोस्ट पहिलं दाखवलंय. नाही, भूक पण लागली तेवढी, कालपासूनचा उपवास आहे माझा. ठीक आहे, टोस्ट करूया. टोस्ट नको बाबा, टाइमपास नको, मला तुझ्यापेक्षा जास्त लागले. रात्री खिचडी खाऊन तू जगाची उपाशी असते. पेट के लिए जीती मैं, पेट के लिए. नेक्स्ट व्हिडिओमध्ये ना आपण एक वेगळा चॅलेंज करूया काहीतरी. तुम्ही कमेंट करून सांगा मला, आम्ही लोकांनी काय चॅलेंज करायचं. धमकी दिली तुम्हाला? नाही, धमकी नाही दिली, प्रेमाने सांगतो, विनंती करून. प्लीज, तू माझा कॅमेरा ब्लॉक करते. तुझा कॅमेरा फेम मध्ये यायचं म्हणून आज तुझा कॅमेरा फेम मध्ये यायचं. तुझा कॅमेरा आवडलं लवकर. चालेल. आता मला लई भूक लागली. चालेल. कंट्रोल माय सेल्फ. ही साईड लागेल. डाएटला मी पाव पॅटी पडली तुझ्यामुळे. शिट. तंगडी. काही नाही, आपल्यालाच खायची. एक इथेच लाव ना 4. गियो 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 रे. चल
सुरू खालू कर. आता ह्याच्यावर काय लावायचं आहे? कांदा, चाट मसाला. मला माहिती नाही का, पण हिला पिझ्झा सिझनिंग खूप आवडते सँडविचमध्ये आणि मला जरा पण नाही आवडत. कोणाला नाही आवडत पिझ्झाची सिझलिंग? सँडविचवरती कोण खातं? छे. आणि हिला कांदे असे आवडतात टाकलेले. आता व्हिडिओमध्ये दिसते मला ते अर्धे कापून आवडतात. म्हणजे ते असे हे अशी लाईन नाही आहे. एक काम कर, याच्यावरती आता चीजलेस ठेव. आणि टोमॅटो. अरे पहिला हे कर. कांद्यावरती मसाला नको. हो. ठेव, आरामात ठेव. अलगद ठेव, आरामात. हे आमच्या हॉटेलचे ट्रेनी तरी बरे कामं करतात यांच्यापेक्षा. मग जावा तिकडे. टाक याच्यावरती पण जरा चाट मसाला टाक. चाट मसाला. चाट मसाला सब कुछ नाही दे रहे. चहा पण चांगली बॉईल होते. आता भूक एवढी वाढली आहे ना, काय सांगू तुम्हाला. सांगा ना, मला पण कळू द्या. तू का ओव्हर ॲक्टिंग करते? मी बोलते माझं काम करते. हो का? कुठे गेला बटर? मसाला कांदा. हो. नाही त्याला कांदा पण जास्त नाही आवडत. जीभी सँडविचवाले भैयाजी सारखा मसाला स्प्रेड केलेला आहे. ह्याच्यावरती नको मला चाट मसाला, ह्याच्यावरती चिली फ्लेक्स. चीज सोबत चिली फ्लेक्स आणि ऑरिगेनोच बेस्ट लागतं. ठीक आहे. पहिल्यांदा एग्री केलं एका शब्दात. अशी फळफळ म्हणतात. त्याच्यात बनवू काय? मला चीज सँडविच. चीज टोस्ट. हो बनव. मग अशी बोललेली 2च सँडविच खाणार करू ना. पण हा फक्त चीज आहे, याच्यात पॅटीज नाही. बटर कुठे गेलं? बटर होती. हे धर. आतरी बातरी दिली सॉस. हा आमचा पहिलाच व्हिडिओ आहे, तर जरा सांभाळून घ्या, कारण आम्ही लोक जरा सुरुवात करतोय. काय चुकला माकला असेल तर सांभाळून द्या. वय महाराजा. नाहीतर तू काय घाबरवते का त्यांना? काय नाही, कोकणची माणसं साधी भोळी. त्यांना माहिती आहे मी किती साधी भोळी आहे. तू लागणार आहे अजून बटर काढायला? नाही, बस झालं. फक्त चीज टाकू? हो, चीज टाक, थोडा ब्लॅक पेपर टाक.
आणि ब्लॅक पेपर नाही आणलं. आणि हलकासा चाट मसाला. बस. कांदा टाक. बस. हवला हवला हे वाली तू. तर जर मी बसली तर तुला बघणार नाही. व्हिडिओ आणि एकट्याच आहे. बघा सँडविच पण कसे गोल्डन ब्राऊन झालेत. मला असे खास करून आवडतात कारण जास्त क्रिस्पी आणि जास्त कुरकुरीत, जास्त कलर आलेला नाही आवडत. स्लो फ्लेमवर, मिडियम फ्लेमवरती असे मार्क्स आले ना की मला खूप आवडतात. कारण ही बाजूचा जो क्रस्ट आहे ना तो ऑलरेडी त्या लोकांनी बेक केलेला असतो ना, तर त्याच्यामुळे थोडा हार्ड असतो तो. तर अजून आपण त्याला पॅनवरती करून अजून हार्ड होतो तो. चहा पण आमची हट्टी आहे. हळूहळू चांगला एकदम सँडविच अरोमा मसाला. दरवळतोय सगळीकडे. सँडविच मसाला. वाव, काय कलर आलाय. दिसतोय का तुम्हाला? अरोमा. मी बघू का दिसतोय का? एखादा फोटो काढ, आपण अपलोड करूया जरा. तुझ्यामुळे ब्लॉग होत आहे सगळं. नाही काय नाही, फोटो काढ, फोटो काढ. हे याचा मनातल्या मनात गाडव घातलंय. ती कंजूसी करते माहिती. आता मी फोटो काढ बोलला म्हणून एकच काढला, नाहीतर हे बाजूला चालणारे ओव्हरप्ले. एक सँडविच बनवत आपण एवढी मिस करून ठेवले. चला चला झालं, माझी सँडविच झालेत रेडी. कुठे अरे तुला जागा भेटली. दिसतंय का? दिसतंय का? कसं आहे कसं आहे? नाही दिख रहा है, नहीं दिख रहा है. हिच्या समोर ठेवायला नको. ही मला बोलते तू बनवलेलं सँडविच मला आवडत नाही, पण बरोबर खायला येईल. तारीफ थी या बुराई. स्वतःच्या सँडविचला बरोबर बटर लावलं आता मी थोडा ना. फेम मध्ये येतो. पूर्ण ब्लॉक करतोस तू. मी तरी पटली आहे. तू हाईट वाढव. बस काय वस्तू घेतलेल्या लगेच जागेवर ठेवायच्या. व्हिडिओ चालू आहे ना, तो व्हिडिओ हे करतोय. थांब जरा सगळे अरेंजमेंट करून आलो. पडलं पडलं. तेच स्वतःच्या बटर बरोबर लावलं. मला बटर पाहिजे होती. रडू नको. बटर खुद के हक के लिए लड़ना पड़ता है दोस्तों. अरे हा घे बघ. बस झाला तेवढा. हे आयशीने ऐकला ना, 80 वर्षांनी माझ्या. काशी माझी नाही तुझी. काशी विश्वनाथ सब जगह जाएंगे. ये लेके जाने वाले चहा हैं. झाली वाटतं ऑलमोस्ट. जाने का बेस्ट टाइम बता दो. आता तुम्ही बघू ए शकता. नाही यार, संपला बटर. घे मग घे दुसरा घे. तुम्ही बघू शकता. सगळी साफसफाई मलाच करावी लागते. कुठे गेला बटरचा डब्बा? तुम्ही तिकडे ठेवलाय. हे आमच्या मॅडमने काल बनवलेला चण्याच्या पिठाचा पोळा त्याच्या कडा मी खाऊन टाकल्यात. होता तर तो खूप मोठा असा. तिथे मार्क्स पण दिसत असतील. सकाळपर्यंत मी तर याला बघितलं पण नव्हतं, पण सकाळपर्यंत हे एवढंच झालं. आणि एवढी निर्लज्ज असेल ना, एवढी निर्लज्ज.
काल मी झोपलोय बेडवरती, माझ्या बाजूलाच येऊन ताट घेऊन बसली आहे. तर आधीच मी रागवलेलो, त्याच्यात भूक तर लागलेलीच मला, पण खायचं नव्हतं. आणि तो खिचडी आणि तो चण्याच्या पिठाचा पोळा वरतून घास देते मला बरवायला, असं झालेलं ना. पण आज फर्स्ट टाइम फक्त व्हिडिओसाठी त्याने हे सगळं उचललं असेल, नाही तर घे खायला चल. खोटं आहे, खोटं आहे. ऊपर वाला सब देख रहे, सब देख रहे. ऊपर वाला, ऊपर पत्र है पर ऊपर वाला पीछे. किती गलिच्छ जो बता, गलिच्छ. क दर्जाचा क. आता तू तुझ्या औशी बापसानी बघितला तरी चालेल. हिला काय नाही बोलणार, कॉल मला येईल. क्यों? मग उनके पास मेरा नंबर नहीं है. नवीन फोन बाबा, मेरा नंबर लिख के ले लो. नहीं खत्म हुआ. मोठी ओव्हर ऍक्टिंग. तुझे पण 2-3 फोटो काढ. मला ते पॉइझन वाला स्माइल प्लीज. मला ते पॉइझन वाला चॅलेंजिंग व्हिडिओ बनवायचा आहे. थांब जरा, थांब. चल पलीकडे. झाला खाताना पण दाखवायचं व्हिडिओमध्ये. काय ती स्माईल माहिती नाही दिसली की नाही तुम्हाला, परत दाखव जरा. जरा पुढे येऊन दाखव, दाखव. शेट. दिसते का तुम्हाला? एवढी मोठी हस्ती आहे मी, हस्ती. बोललो असतो आता, तुम्हाला समजलंच असेल. आज तेरा मुझादा निकुल रे. पहिल्यांदा वेळ भेटली मला स्वतःला एक्सप्रेस करायची. अरे देव. तेरा एक्सप्रेस बाद में निकाल दिए मैं, एक्सप्रेस हायवे पे. मग स्वतःला प्लेट घेतली एकच, नाहीतर दरवेळेला मोठा ताट घेतो जेवणाचा. हे घे, हे घे, हे घे. रडू नको. मला नको एवढं मोठा ताट आता. मला आता भुकेने जी बोलायला. चहा होतो. बटर बस झाला कव्हर करण्यासाठी. तुम्हाला बाकीचं घर पण दाखवलं असतं, पण थोडं मेस आहे म्हणून दाखवलं नाही. ज्या दिवशी या घरातला पसारा उचलेल त्या दिवशी बघ. मेरी सैंडविच, मैंने बनाई हुई सैंडविच. हिंदी का आधीमध्येच, मी मराठी. चल मोठी बघलो. पोळा टाकून जरा गरम करा. आता तुला हे पण खायचंय. काय झालं? पक्कड ढूंढो दया ढूंढो. नाही सब हाथ में देने का. मगाशी तुला बोललेलं व्हिडिओ नाही आहे मग. सगळं सेटअप करून ठेव. एक्सक्यूज मी, तू घासलीस मान. नाही घासली आहे. कशी नाही घासली? ही बघ. मोठी. काहीतरी बोलत होतास का? काय नाही, काय नाही. मग ठीक आहे. आम्ही पहिले अशी कोरी चहा वेगळी करतो आणि दूध वेगळं गरम करतो. काय झालं? तू नेक्स्ट टाइमला नेक्स्ट व्हिडिओमध्ये टेबल घेऊन घे. तेच करावं लागणार आहे. आमच्याकडे छोटा स्टूल, स्टीलचा स्टूल. मग त्यांना का सांगतेस? त्यांना माहिती नाही का? त्यांना माहिती नाही म्हणून तर सांगते. नाही तर म्हणतील व्हिडिओसाठी मी स्टूल विकत आणला. अजून राग मला दिला नाही चालतं. ठीक आहे. राग घाल तुझ्या आईला. सँडविच मध्ये बटर लावून खा. आता काय खाताना दाखवायचं? काय नाही, आता चला खायला. फोटो पाठवतो तुम्हाला, फोटो काढून चालेल ना?
हे कुछ नहीं, बाय बाय. थोडं सरक इथे, त्यांना वाटेल की नाही त्या साईडची विंडो ओपन कर ना. का? वाव, पुदिन्याची चटणी एक नंबर झाली. ब्रेड सँडविच, चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो. मट्टी. बाय.